अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। 3600 कोटी रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली। आज थोड्याच वेळामध्ये सप्टेंबरचे 1500 रुपये येणार आहेत। लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आता शब्द दिलेला या ठिकाणी पाळला आहे। बहिणींच्या खात्यावरती सकाळपासूनच 1500 रुपये या ठिकाणी जमा झालेत। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना आता स्पष्टपणे सांगितलंय, लाडक्या बहिणींची आम्ही अपात्र यादी या ठिकाणी तयार केली आहे। जवळपास 26 लाखांपेक्षा जास्त बहिणी आम्ही अपात्र या ठिकाणी केलेल्या आहेत असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे आणि त्यामुळेच अनेक लाडक्या बहिणी आता नाराज झाल्या आहेत। आता परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी हे पण सांगितलंय, ज्या खरंच गोरगरीब आणि गरजू महिला आहेत त्यांच्याच खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आम्ही सोडण्यात आले आहेत असं म्हणून त्यांनी डीबीटीचं बटन सुद्धा दाबलंय। परंतु आज अनेक लाडक्या बहिणींना आम्ही अपात्र केलं आहे असं सुद्धा त्यांनी आता सांगितलंय। त्यामुळे या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी सोडून बाकीच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आताच 5 मिनिटांपूर्वी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली होती। बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी येतील याची आतुरता लागली होती। अखेर सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। परंतु या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र करून बाकीच्या सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे सोडण्याची ऑर्डर या ठिकाणी आता द्या। त्यामुळे पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी पोहोचलेले असणार आहेत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज सप्टेंबर महिन्याचे पैसे या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना येणार नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा। कोणकोणत्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी आहेत तुम्ही आता इथे पाहून घ्यायचं आहे। आता बघा, सरकारने सांगितले 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाहीत हे सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघणार आहोत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलंय तुम्हाला आतापर्यंत 14 ते आता बघा त्या ठिकाणी 14 आम्ही आतापर्यंत हप्ते दिले आहेत। परंतु 15वा म्हणजे सप्टेंबरचा हप्ता आता अनेक लाडक्या बहिणींना सोडला जाणार नाही। ज्या खरंच गरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्या गोरगरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच आम्ही हप्ता या ठिकाणी आज देणार आहोत असं एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आता सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता काळजी लागली आहे की आता आम्ही अपात्र झालो की काय असं लाडक्या बहिणींना काळजी लागल्या। बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी सरकारने सांगितलेल्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी नेमकं कोणकोणत्या आहेत ते या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे पाहणार आहोत। एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळी डीबीटीचे बटन दाबले, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। परंतु या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी कोणत्या आहेत हे तुम्ही बघायचं आहे। ज्यांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येणार नाहीत आपण लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता बघणार आहोत। 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी सरकारच्या माध्यमातून सांगितलेत। या 5 प्रकारापैकी शेवटचा 4 नंबरचा आणि 5 नंबरच्या प्रकारातील ज्या लाडक्या बहिणी आहेत म्हणजे ज्या लाडक्या बहिणी तपासणीच्या दरम्यान आढळले सरकारला, तर त्यामध्ये लाखो लाडक्या बहिणी आता यामध्ये सरकारच्या माध्यमातून अपात्र केल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जर हवे असतील तर तुम्ही सरकारने लावलेल्या या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या अपात्र यादीमध्ये या ठिकाणी नसायला पाहिजे। बघा आता बघा लाडक्या बहिणींनो, आता 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींची जी अपात्र यादी आहे तर त्यामध्ये तुम्ही आहे का एकदा 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। पहिली अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड महिला ज्या आहेत तर त्यांच्यासाठी ही अपात्र यादी पहिली सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या। त्यामुळे तुमच्या जर घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता एका पहिल्या अपात्र यादीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आता आले आहेत। मग कोणत्या पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक महिलांना यामधून अपात्र केले जाणार आहे? बघा आता पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये दिले जाणार नाहीत।
याचं कारण सुद्धा शिंदे साहेबांनी सांगितलंय। सरकारच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आणि या दरम्यान सरकारला असं सापडलं आहे की लाडक्या बहिणींनी चुकीच्या मार्गाने पिवळे व केशरी रेशन कार्ड अनेक गावामध्ये काढलं असल्याचं या ठिकाणी सरकारच्या तपासणी दरम्यान आता समोर आले। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे जमा होणार नाहीत। फक्त याच 10 जिल्ह्यामध्ये आज 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे येणार आहेत। परंतु या 5 प्रकारच्या ज्या लाडक्या बहिणी सरकारला आढळलेत त्यांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत। तुम्ही वाट बघू नका असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यामुळे आता पहिला प्रकार तुमच्या लक्षात आला का बघा, तो म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक महिला ज्या आहेत तर त्या महिलांनी अनेक प्रकारे चुकीच्या मार्गाने पिवळे व केशरी रेशन कार्ड हे आता काढल्याचं जवळपास 1,20,000 लाडक्या बहिणी आता सापडलेत। म्हणजे यांना आता अपात्र या ठिकाणी केलं असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिल्या। त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आमचा उद्देश हाच आहे की ज्या खऱ्याखुऱ्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत त्यांच्या मार्फतच महिन्याच्या महिन्याला त्यांना 1500 रुपये पोहोचले पाहिजेत। ज्या श्रीमंत महिला आहेत, ज्या गैरमार्गाने हप्ता घेतात त्यांचा लाभ आता कट करण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगितलंय। पहिला प्रकार तुम्हाला सांगितला, ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या मार्गाने पिवळे व केशरी रेशन कार्ड काढले तर त्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत। कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत लगेच पहा। आता बघा, त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने रेशन कार्ड काढलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार नाहीत। त्यानंतर अजून 4 प्रकार आहेत। हे 4 प्रकार तुम्ही पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण लाडक्या बहिणींच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून महिलांची तपासणी या ठिकाणी करण्यात येऊ लागले। अनेक लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळालेले सुद्धा नाहीत। त्यामुळे तुम्हाला सुद्धा सप्टेंबर महिन्याचे आता तुमचा पत्ता कट होऊ शकतो। यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्ही नक्की बघा। सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आज सकाळपासूनच महिलांच्या खात्यामध्ये येऊ लागलेत, परंतु या 5 प्रकारच्या महिला सोडून इतर महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागलेत। 2 नंबरचा प्रकार लाडक्या बहिणींचा सांगण्यात आलाय, तो म्हणजे उत्पन्नाची मर्यादा। आता बघा, अनेक लाडक्या बहिणींचे उत्पन्नाचे त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चेक केल्यानंतर सरकारला असं आढळून आले की महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलेलं आहे। अशा जवळपास 2,77,000 लाडक्या बहिणी आता या योजनेच्या माध्यमातून अपात्र केल्याचं या ठिकाणी माहिती समोर आल्या। आज सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 10 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलाय, परंतु अनेक लाडक्या बहिणींना अपात्र या ठिकाणी आता करण्यात या ठिकाणी येऊ लागले। आता 3ऱ्या नंबरचा लाडक्या बहिणीचा प्रकार लागतो, तो म्हणजे अशा लाडक्या बहिणी ज्यांच्या घरामध्ये शेती आहे। आता सरकारच्या माध्यमातून शेतींची सुद्धा चौकशी यामध्ये करण्यात आल्या। यामध्ये अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींच्या घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत। आधार कार्डवरील जो पत्ता आहे तर त्यावर महिला व बाल विकास खात्यांतर्गत अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींच्या घरापर्यंत पोहोचले आहेत। त्यांचा 7/12 त्या ठिकाणी महिलांच्या घरामधील त्या ठिकाणी तपासण्यात आलाय। जर तुमच्याकडे 7/12 तपासला नसेल तर 2 दिवसांच्या आतमध्ये तुमचा सुद्धा 7/12 अंगणवाडी सेविका तुमच्या घराला येऊन तपासतील, कारण जास्त शेती असणाऱ्या लाडक्या बहिणींना या योजनेतून आता वगळण्यात आले असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, तुमची जर जमीन जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी दिला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला आता तुमच्या खात्यावरती दिले जाणार आहेत तुम्हाला लगेच समजणार आहे। परंतु तत्पूर्वी 4 प्रकारचा बघा, 4 नंबरच्या प्रकारचा लाडक्या बहिणीचा प्रकार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, तो म्हणजे ज्या बहिणींच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेचा आता त्यांच्या घरातील पुरुष कोणतेही हप्ता त्या ठिकाणी घेतले आहेत अशा लाडक्या बहिणींना यामधून वगळण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आले। म्हणजे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की तुम्ही एकतर राज्य सरकारची नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या किंवा लाडकी बहीण योजनेचा एकतर लाभ घ्या। परंतु लाडक्या बहिणींनी काय केले, नमो शेतकरी योजनेचा पण घरामध्ये लाभ घेऊ लागलेत, लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेऊ लागलेत। त्यामुळे सरकारने दोन्ही पण लाभ एकत्र घेऊ नका असे सरकारने सांगून पण लाभ घेत असल्यामुळे सरकारने महिलांना हप्ता या ठिकाणी न देण्याचं ठरवलंय। त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत। आता बघा, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आज तुम्हाला त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत, कोणते जिल्हे आहे हे तुम्हाला लगेच सांगणारच आहे।
परंतु लास्ट एक 5 नंबरचा प्रकार आहे. यामध्ये जवळपास 5 लाख लाडक्या बहिणी सरकारच्या माध्यमातून अपात्र केल्या आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविका आधार कार्डवरील बघा पत्त्याच्या पुराव्यावर तुमचा पत्ता कुठे दिलाय बघा. आता बघा अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या आधार कार्डवरील पत्त्याच्या पुराव्यावर लाडक्या बहिणींची चौकशी करण्यासाठी घरापर्यंत आधार कार्डच्या माध्यमातून पत्त्यावर पोहोचलेल्या होत्या. त्यावेळी असं लक्षात आलं की लाडक्या बहिणींनी काय केलंय, आधार कार्डवरील पत्ता जो आहे तर तो चुकीचा दिलाय. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना डायरेक्ट अपात्र केलं असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे बहिणींनो, तुम्ही आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिलाय का तुम्ही एकदा नक्की चेक करा. कारण तुम्ही चेक करून बघायचं आहे. कारण एकदा जर तुम्ही अपात्र झाला तर पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला अजिबात 1500 रुपये तुम्हाला महिन्याचे जे मिळतात तर ते या ठिकाणी मिळणार नाहीयेत. त्यामुळे ही चूक तुम्ही अजिबात करू नका. आता तुम्हाला सांगत आहे 1500 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहे. पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय, निवडण्यात आलाय, तो म्हणजे रायगड जिल्हा. यामध्ये 2,86,000 लाडक्या बहिणी पात्र या ठिकाणी ठरल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी डीबीटीचे बटन या ठिकाणी दाबलंय. तुमच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती तुमच्या या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे. बघा फक्त 10 जिल्हे आज पहिल्या दिवशी असल्याने वाटप करण्यात येतंय. तुमचा जिल्हा कोणता हे नक्की बघायचा आहे. तुमचा जर जिल्हा सरकारने निवडलेल्या या यादीमध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. आता बघा 2 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय, तो म्हणजे लातूर जिल्हा. आता लातूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडके बहिणी राहत असतील त्यांना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत. परंतु सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपयाची ते वाट बघत होते. त्यांच्या खात्यावरती आता लातूर जिल्ह्यामध्ये आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आता बघा लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. 3 नंबरचा जिल्हा यामध्ये निवडण्यात आलाय, तो म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 1,20,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र झाल्या आहेत. काही बहिणींना अपात्र करून फक्त ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यामध्ये सोडले आहेत त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये देखील नांदेड जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आता पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय, तो म्हणजे 4 नंबरचा जिल्हा यवतमाळ जिल्हा. आता बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 1,80,000 लाडक्या बहिणी आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. या सर्व महिलांच्या खात्यावरती अगदी थोड्याच वेळामध्ये आता तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती पडल्याचे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आला आहे, तो म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात आले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निवडण्यात आलाय, तो म्हणजे जालना जिल्हा. या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या भरपूर अपात्र केल्या. त्याचं कारण सुद्धा लाडक्या बहिणींच्या त्या ठिकाणी सांगितलंय. का अपात्र केलंय तर आधार कार्डवरील जो पत्ता आहे तर तो चुकीचा लाडक्या बहिणींनी दिलाय आणि त्यामुळेच अंगणवाडी सेविका ज्यावेळी त्या आधार कार्डच्या पत्त्याच्या पुराव्यावर बहिणींची चौकशी करायला गेल्या तर त्यावेळी गेल्यानंतर बहिणींचे तिथं घरच नव्हतं. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना आता अपात्र केल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय. आता बघा त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना अपात्र केल्याचं समोर आलंय. त्यानंतर बघा 7 नंबरचा जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलाय, तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी मिळालेत त्या सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये बँकेच्या खात्यामध्ये आता सोडण्यात या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर 8 नंबरचा जिल्हा निवडण्यात आलाय, तो म्हणजे पुणे आणि जिल्हा. आणि 9 नंबरचा जिल्हा निवडण्यात आलाय सातारा जिल्हा. 10 नंबरचा जिल्हा आता निवडण्यात आलाय, तो म्हणजे बीड जिल्हा. या सर्व जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबर महिन्याचे हप्ता या ठिकाणी 1500 रुपये लवकर सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलाय.
त्यामुळे तुमचं आधार कार्डला बँकेच्या खात्यात लिंक केलं नसेल, तुमचे बँक स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, पोस्ट ऑफिस असेल, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ इंडिया असेल, या सर्व बँकेमध्ये जर तुम्ही आधार कार्ड बँकेला जोडणी केलं नसेल तर आधार कार्ड बँकेला एकदा जोडून या व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.